नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आता येऊ माझ्या बागेतील आहे कलबा हांदळणीसाठी. तुमका दाखवते कलबा हांदळून कलबावरचे किती आंबे टिकतात आणि किती आंबे खाली गळतात. यावर्षी कलबांका आंबे खूपच कमी आहेत. कणी लागली आहे पण ती टोका कणी लागली आहे, त्याच्यामुळे आंबो टिकत की नाही ही शंका. यावर्षी शेतकऱ्यांका आंबा बागायतदारांका चिंतेचीच बाबा की आंबो टिकत की नाही. तर दाखवते कलबा हांदळते आणि आंबो किती पडता, किती कलबावर राहता आणि किती पडता हे दाखवते तुमका मी आता. तर मित्रांनो बघा, आताच कलबे 2 फांदे हांदळले. 2 फांदे आंबे किती पडले तुमका दाखवते. हे बघा, हे असे आंबे छोटे छोटे होऊन असे आंबे गळतात. हे बघा आंबे बघा. हे बघा मित्रांनो, 2 फांदे हांदळले. 2 फांद्याचे आंबे किती पडले ते तुमका दाखवते. हे बघा, हे आंबे पडले. अजून भरपूर आंबे कलबाखाली पडलेले आहेत, पण तुमका थोडेच दाखवले आंबे हे पडलेले. म्हणजे किती नुकसान होतं ते बघा. हे बघा, आता एक 5 आंबे आहेत. हे एवढ्याशा तुऱ्याक 5 आंबे आहेत आणि त्याच्यातले सगळे आंबे पडणार. एखादं आंबो टिकलो तर ठीक आहे, कारण देठाक आंबो आहे. देठाच्या आंब्याचा काहीच भरोसा नसता. जर तोच आंबो ह्या देठाक लागलो असतो, ते पुढे न लागता हय पाठी लागलो असतो आंबो, तर नक्कीच टिकलो असतो. हे आंबे पुढे लागून ह्यांची काहीच गॅरंटी नाही. एखादं टिकलो तर ठीक आहे, नशिबाचा भाग. मित्रांनो, ह्यो जो आंबो आहे ना मित्रांनो, ह्यो आंबो पडणार नाही. हे आंबो आता झालो. आणि हे जे आंबे आहेत ना, आंब्याची काहीच गॅरंटी नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, यावर्षी कलबा फुटली खरी, कलबाची फूट भरपूर झाली. यावर्षी कलबाची फूट तर भरपूर झाली, पण ती फुटून काहीच उपयोग नाही. कणी लागली पण ती टोका कणी लागली. टोका कणीची काहीच भरोसा नाही. त्याच्यामुळे निसर्गाने दिल्यानंतर भरपूर होता, पण तो आंबो टिकणं मुश्किल आहे. बघा काय मोहर, काय काळो पडलो मोहर कसं बघा. या मोहरात काय आखा बघा, काहीच नाही मोहराचं. मी आणि माझ्याबरोबर काका पण येईल कलबा हांदळूक. कलबा हांदळूसाठी माझे काका पण येईल माझ्यासोबतच. ते दुसरीकडे कलबा हांदळतात, दुसऱ्या बाजूक मी हे हांदळते कलबा. तर मित्रांनो, आज ही बागेत हांदळणी करता. गेली
चौथा दिवस आहे हो कलबा हांदळणी करता. 2 दिवस दुसऱ्या बागेत नव्हता हो, 1 दिवस दुसऱ्या बागेत आणि आता हे आहे बागेतील हो. तर कलबा हांदळून जो काय आंबो टिकत नशिबावर सोडायचा निसर्गान दिल्यानं निसर्गान. आता बघूया किती टिकतं आणि किती तर घडतं. आता मेहनत तर केली आहे, आता मेहनतीक यश परमेश्वर देत. मेहनत केलेलं परमेश्वर कधी नाराज करत नाही. त्याच्या मेहनतीचा फळ हे आमका मिळणारच आहे. बघा मित्रांनो, कामा करून इल्यावर न्यारी करण्यासाठी जे नाश्ता म्हणतात मुंबईत ते आपण आहे न्यारी म्हणतो गावाक. न्यारी करण्यासाठी ही बागेत अशी खूप बांधली आम्ही. दुपारचं जेवणसुद्धा याच खोपीत आम्ही जेव बसतो. का उन्हात बाहेर बसण्यापेक्षा छोटीसा असा खूप बनवली आहे जेवण करण्यासाठी. मित्रांनो हे बघा, हे जे आंबे आहेत ना, हे आंबे नाही पडणार. हे आंबे आता टिकले, हे बघा. हे आंबे तर राहणार आणि हे जे आंबे आहेत ना एवढे, हे आंबेसुद्धा मित्रांनो पडतात. आणि ते टोकाकच, कारण टोकापर्यंत त्यांचा रस जो होतो रस पुरत नाही. त्याच्यामुळे ह्या आंब्यांची काही शाश्वती नाही. कणी तर लागली पण ते टोका कणी लागली, त्याच्यामुळं खूप नुकसान झालं मित्रांनो. बघा आता मी आबू काकाच्या थोडं चाललं आहे. काय झालं? बाळूजवळ ठेवतं की चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता मी हेच थांबतोय, आता भरपूर कामं आहेत. चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. जय शिवराय.